श्री स्वामी समर्थ मंडळी, नमस्कार. आज आपण थंडाई करतोय. तर इकडे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, गोंदकतिरा घेतलेला आहे आणि सब्जाच्या बिया घेतलेल्या आहेत. तर गोंदकतिरा मी भिजत घातला आहे. गोंदकतिरा 3-4 तास तरी भिजावा लागतो. सब्जाच्या बिया भिजाव्या लागतात आणि इकडे कस्टर्ड पावडरसुद्धा मी थंड दुधामध्ये भिजत घातलेली आहे. आणि इकडे चांगलं 1 लिटर दूध उकळे आल्यानंतर मी इकडे कस्टर्ड पावडर ओतलेली आहे. आता कस्टर्ड पावडर आणि त्याच्यामध्ये परत मी साखर घालून जेवढं आपल्याला गोड हवं आहे, तर हे सगळं थंड करायला मी फ्रीजमध्ये सुद्धा आता लगेच ठेवणार आहे. साखर घालून कस्टर्ड पावडर घातल्यानंतर दूध बघा आपलं घट्ट होते. तर आता आपण काय करायचं, थंड करून ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया. थोड्या वेळाने आपण वाट बघूया. थोड्या वेळानंतर फ्रीजमधून बघा थंड दूध झालेलं हे मी बाहेर काढलेलं आहे. आणि स्ट्रॉबेरी कस्टर्ड पावडर घातल्यामुळं दुधाला आपल्या छान कलर आलेला आहे आणि घट्टपणासुद्धा आलेला आहे. तर मी इकडे काही फळं घेतलेली आहेत. तुम्हाला जे आवडतात ती फळं घेऊ शकतात. तर मी इकडे सफरचंद, द्राक्ष, डाळिंब आणि आंबा घेतलेला आहे. तर ही सगळी फळं मी याच्यामध्ये घालत आहे. तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा कट करून याच्यामध्ये घालू शकता. आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात किंवा आपण कुठून बाहेरून येतो किंवा जेवल्यानंतर आपल्याला असं थंडगार काही खायचं असेल तर तुम्ही असं खाऊ शकता. तर खूप सुंदर असं आपल्याला कस्टर्ड लागतं, फ्रूट कस्टर्ड लागतं. त्याच्यानंतर मी इकडे सब्जाच्या ज्या बिया आहेत बघा छान भिजलेल्या आहेत, तर त्या घालत आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला गोंदकतिरासुद्धा घालायचा आहे. गोंदकतिरासुद्धा आपल्या बॉडीला थंडावा आणतो आणि सब्जाच्या बियासुद्धा आपल्या बॉडीला थंडावा आणतात. तर हे खूप जरुरी आहे आणि छान आता आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि मग तुम्ही तुमच्या पाहुण्यांसाठी म्हणा किंवा तुमच्या घरच्यांसाठी म्हणा तुम्ही हे खाऊ शकता. अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतं. माझ्याकडे जे हाक मारायला बोलवायला माझा भाऊ आणि आई वारल्यामुळं मला घरी बोलवायला लोक येतात, तर त्यांच्यासाठी मी असं बनवून ठेवते. कारण ऊन बाहेर भरपूर आहे. उन्हातानातून आपल्यासाठी एवढा वेळ काढून आपल्याला बोलवण्यासाठी लोक येतात, आपल्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी येतात आणि आपण मग त्यांना असंच पाठवायचं चांगलं नाही वाटत. म्हणून मग मी ही कस्टर्ड बनवून ठेवते, फ्रूट कस्टर्ड. आणि जसं जसं माझ्याकडे कोणी पाहुणे येतील तर त्यांना मी देत असते. तर बऱ्याच पाहुण्यांना माझ्याकडचं हे फ्रूट कस्टर्ड आहे ना खूप आवडलं, अतिशय आवडलं. सर्वांनी फ्रूट कस्टर्डची खूप तारीफ केली. तुम्हीसुद्धा या गरमीमध्ये नक्की असं फ्रूट कस्टर्ड बनवा. याच्यामध्ये वेगळे वेगळे फ्लेवर येतात, तर वेगळे वेगळे फ्लेवर बनवा, खूप सुंदर लागतं. आणि मी आज बनवलेलं फ्रूट कस्टर्ड तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. चला तर मंडळी, बाहेर उन्हाचं तापमान खूप आहे. तुम्ही सगळेजण काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि थंड राहण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.